श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर गोकुळ गीते यांचे बंधू आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज सकाळी इगतपुरीमधून गोकुळ गीते यांची मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मला मंत्री महाजन यांचा फोन आला आणि त्यानंतर मी आता तुमच्याशी बोलतोय। मात्र आम्ही निवडणुकीपासून माघार घेतले। जेव्हापासून आम्ही माघार घेतली तेव्हापासून कोणाशी संपर्क केला नाही। शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही माध्यमांशी बोलतोय। नेत्याच्या प्रेमापोटी चालू निवडणूक आम्ही सोडली, त्यामुळे लोक आम्हाला बदनाम करत असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। या ठिकाणी कोणाच्या शंकेला आपण उत्तर देऊ शकत नाही। या ठिकाणी शंकेचं निरसन करण्यासाठीच या ठिकाणी आलोय आम्ही दोघं पण, की इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती असेल त्याने उगाचच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी सोशल मीडियावर गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि तिच्या समोर हे टाकलं आणि जेणेकरून वरच्या नेत्यांना दाखवता येईल की गोकुळ गीते अजूनही या ठिकाणी प्रचार करतायत, ते प्रचार थांबवत नाही। पण गेले तुम्ही रोज आमच्या संपर्कात आहे, गेले 8-10 दिवस झाले असतील आम्ही आमचा काम धंदा सोडून कुठेही गेलेलो नाही आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे। मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती, त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न नवीन उत्तरं। आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही, आम्ही कोणाला सांगितलं पण नाही। आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही। रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला आहे, गिरीश भाऊंना शब्द दिला आहे, उदयजी सामंत साहेबांना शब्द दिला आहे। आणि जर आपण या ठिकाणी जर 4 लोकांना शब्द देऊ आणि जर आपण थांबणार नसेल तर त्या शब्दाला 1% या ठिकाणी किंमत उरणार नाही। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीतून आम्ही थांबलो होतो। पण आज सकाळी मला 6:45 त्या ठिकाणी गिरीश भाऊंचा फोन आला, म्हणे गणेश कोणीतरी असं सोशल मीडियावर हे पसरवत आहे। म्हटलं भाऊ तुम्ही काही काळजी करू नका। नंतर माझ्याशी शिंदे साहेब पण त्या ठिकाणी बोलले, मी त्याप्रमाणे लगेच त्याची माहिती काढली। इगतपुरीमध्ये एक जणाने हा उद्योग केलेला आहे, तो मला माहिती पण आहे, तो 2-4 दिवसापूर्वी मला भेटून पण गेला, पण मी त्याला स्पष्ट नकार दिला होता की मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही। आणि त्याने ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मतपत्रिका टाकली। तर गोकुळ गीते यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी पोलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या केल्या, त्यामुळे लोकशाहीत कुणाचा आक्षेप नसावा असं सांगितलं। काल रात्री पण माझ्याकडे 200-250 लोक आले होते की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, किमान आपण पुलिंग एजंट दिले पाहिजे। तर मी 2-3 ठिकाणी खूप आग्रह खातर ते घरातून जात नव्हते, म्हणून मी पुलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या दिल्या। मग त्यापैकी इगतपुरीला कोणीतरी पुलिंग एजंट उबाटाचा कोणी नगरसेवक त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्यात लोकशाहीमध्ये आक्षेप नसावा असं मला वाटतं। तसेच आम्ही सर्व मतदारांना दराडे यांना मतदान करा असं सांगितलं होतं, मात्र शेवटी कुणी मतदान टाकलं तर त्याला कोणी काहीच करू शकत नाही असं देखील गीते बंधूंनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता एकूणच नाशिकमधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे सह इसाक कुरेशी, नाशिक।